नमस्कार. चित्तपावन सिंह गिरगावतर्फे आज पहिला बाजीराव पेशवा जय योद्धा या विषयावर व्याख्यान देण्यासाठी मला इथे निमंत्रण दिलं, त्याबद्दल मी आधी चित्तपावन संघाचा आभारी आहे. आणि आपण सर्वजण रात्री बाजीराव ऐकायला आलात त्याबद्दल मलाही आभारी आहे. एक इतिहासामधलं अत्यंत ओजस्वी तेजस्वी असं हे व्यक्तिमत्व जे पूर्णपणे दुर्लक्षित राहिले आणि त्यांचा संपूर्ण पराक्रम, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं शौर्य या सगळ्यावरती त्यांच्या आयुष्यात फक्त 17 महिने आलेल्या मस्तानीने त्या सगळ्यावर मात केली. आणि लक्षात राहिलं तर फक्त बाजीराव मस्तानी. सिनेमे निघाले बाजीराव मस्तानी, ते बघताना भयंकर दुःख होतं. बावीस वर्षांच्या आयुष्यामध्ये फक्त 17 महिने मस्तानी आहे त्याच्या आयुष्यात. ती सुद्धा 19व्या वर्षी पेशवा झाल्यानंतर पहिली 13 वर्ष मस्तानी त्याची ओळख पण नव्हती. राजा छत्रसालला वाचवण्यासाठी तो गेला, तोपर्यंत मस्तानी हा विषयच नव्हता. पण बाजीरावचं शौर्य म्हणजे मला नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर दुसरे शिवाजी महाराज का झाले नाही असं जे आपण नेहमी म्हणतो, तर माझा त्या वाक्यावर आक्षेप आहे की दुसरा शिवाजी झाला, त्याचंच नाव बाजीराव. शिवाजी महाराजांचं आयुष्य, त्यांनी लढलेल्या लढाया, त्यांच्या मोहिमा, त्यांचं राजकारण आणि बाजीरावचं चारित्र्य, बाजीरावचं संपूर्ण चरित्र हे जर आपण पाहिलं तर अक्षरशः झेरॉक्स कॉपी आहे. झेरॉक्स कॉपी आहे शिवाजीची बाजीराव पेशवा. इतकं सामने. फक्त बाजीरावचं दुर्दैव असं की तो भट नावाच्या आडनावाच्या घरात जन्माला. तो जर कदम, जाधव, कांबळे, होळकर असला जर काही आडनावाच्या घरात जर तो जन्माला आला असता तर आज चौका चौकात छत्रपतींच्या बरोबरीने बाजीरावचे पुतळे उभे राहिले असते. ब्राह्मण द्वेषातून एका महान पराक्रमी पुरुषाला आपण सातत्याने डावलतो, त्याची भयानक खंत वाटत राहते. हे सगळे महापुरुष, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, बाजीराव पेशवा असेल, माधवराव पेशवे असतील, तात्या टोपे असतील, नानासाहेब पेशवे असतील, झाशीचे राणी, सगळे ही सगळी महान सुपुत्र आहेत या देशाचे. बाजीराव मुळात बाजीराव पेशवा हे अतिशय छोटंसं आयुष्य लाभलेला माणूस आहे. म्हणजे 1700 साली जन्माला आले, 1740ला मृत्यू आहे. 40 वर्षांचं आयुष्य. फक्त 19व्या वर्षी पेशवा झाला. पेशवा म्हणजे पंतप्रधान, छत्रपतींचा पंतप्रधान. पेशवा हरला म्हणजे पेशवा हरत नाही, मराठा साम्राज्य हरत. आता आपले 3 दल आहेत, नौदल, वायुदल आणि
या 3 दलांमधला एक दलाने जर एखादं युद्ध हरलं तर ते फक्त ते दल हरत नाही, नरेंद्र मोदी हरतात, भारत हरतो. पण जाती द्वेषाचा फटका कसा आहे बघा, की पेशवा हरला तर फक्त पेशवाच हरतो. ज्या छत्रपतींनी त्यांना पेशवा केलंय आणि ज्या छत्रपतींच्या आज्ञेवरून ते लढाई लढले, ती लढाई हरले, तर ती हरलेली लढाई कॅप्टनची हार नसते, फक्त बॅट्समनची हार असते. म्हणजे मॅच हरल्यानंतर धोनी हरत नाही, रोहित शर्मा हरतो किंवा तेंडुलकर हरतो. हे जितकं विनोदी होईल तर तितकंच हे विनोदी आहे की पेशवाई हरली. पेशवाई कधीच हरली नाही. हरलं मराठा समाज, हरला भारत, हरले छत्रपती. आणि दुसरं फार मोठं वैशिष्ट्य आहे की मनगटामध्ये प्रचंड सामर्थ्य, प्रचंड ताकद असून सुद्धा, अफाट बुद्धिमत्ता असून सुद्धा 106 वर्ष पेशवाईमधल्या एकाही पेशव्याने स्वतःला छत्रपती म्हणून घेतलं नाही किंवा छत्रपती पदावर बसण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आणि ते घाबरट होते का? त्यांना भीती वाटत होती का? नाही. याला म्हणतात स्वामीनिष्ठा, याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची स्वामीनिष्ठा. पेशवाई सुरू झाली शाहू महाराजांपासून, त्याच्या आधीपासून. कारण पंतप्रधान पद या पदावरती वयाच्या 19व्या वर्षी बसला आहे. त्यामुळे त्याच्या आधी जे एक मध्यंतरी महाराष्ट्राचे स्वयंघोषित जाणते राजे, जे स्वतः जाणते राजे म्हणून घेतात पण छत्रपतींना जाणता राजे म्हणून काही गरज नाही असं म्हणतात. त्यांनी एक वाक्य बोलले होते, मला वाटते 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा राज्यसभेचं तिकीट दिलं फडणवीसांनी आणि त्यांना बसवलं राज्यसभेत, तेव्हा ते एक असं विधान केलं होतं त्यांनी की पूर्वी छत्रपती पेशव्यांना गादीवर बसवायचे, आता पेशवे छत्रपतींना गादीवर बसवते. कधी कधी हे जाणते राजे खरं बोलतात. त्यामुळे इतिहास डोकावणं फार गरजेचं आहे. महापुरुषांच्या आधीचा काळ, त्याची थोडक्यात माहिती घेणं, कुठल्या पार्श्वभूमीवर हा माणूस जन्माला आला, कुठल्या पार्श्वभूमीवर हा पेशवा झाला, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. हिंदुस्थान ही जगामधला असा एक श्रीमंत देश, जगामधली अत्यंत श्रीमंत अशी ही संस्कृती, हिंदू संस्कृती, ज्याला सिंधू संस्कृती पण म्हणतात. सहसा अपभ्रंश सिंधूच हिंदू झाला आणि आपली ओळख निर्माण झाली. इतकं वैभव होतं, आजही आहे, इतकं लुटल्यानंतरही. आपण लूट कुणाच्या घरातली करतो? ज्याच्याकडे काहीतरी लुटण्यासारखं आहे. या सभागृहात बसलेलं कुणाच्याच घरावर दरोडा कधीच पडणं शक्य नाही. पण एकतर तुम्ही चित पाहू, त्यामुळे तुमच्या घरात लुटण्यासारखं काय नाही. खरं जे आहे ते लुटता येत नाही, ते इथं आहे. त्यामुळे दरोडे इकडे कधी पडत नाही. दरोडेखोर अशा ठिकाणी दरोडा टाकतात जिथे धनधान्य संपत्ती असते. अशा ठिकाणी लूट केली जाते. जेव्हा जेव्हा विदेशातनं जगाचं भ्रमण करणारे काही सेनापती सिंधू नदीच्या काठावरून निघाले, तेव्हा तेव्हा त्यांना एक असं अलिबाबा आणि 40 अशी एक गुहा दिसली, प्रचंड मोठं काहीतरी दिसलं. त्यांच्या लक्षात आलं की हे काय आहे.
घराघरातून सोन्याचा धूर निघतोय. सोन्याचा धूर म्हणजे ऍक्च्युअली चुलीत सोन्याची लाकडं बिकडं घालत बिलत नव्हती. ती कवी कल्पना आहे. खूप विद्वान माणूस असतो बघा, त्याचे चित्र काढतात तेव्हा त्याच्या डोक्याच्या मागे कसं गोल काढतात ना, तेजाचा गोल, तेजाचं एक गोल आहे. मग तो खरा माणूस जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा कसं काय असतं काय डोक्याच्या मागे असं ती कल्पना आहे. तसं ते चित्रातली किती कल्पना आहे की हा किती बुद्धिमान होता. तसं सोन्याचा धूर निघायचा घराघरातून. म्हणजे काय तर अफाट जगाला ज्ञान विज्ञान देणारी संस्कृती. 12 विश्वविद्यालय जगात कुठेही नाही, हिंदुस्थानात. जगाला गणित शिकवणारी माणसं इथे जन्माला, जगाला 7 स्वर देणारी माणसं इथे जन्माला. ताना पी निपाजा या 7 रंगांच्या व्यतिरिक्त एक वेगळा रंग निर्माण करणारी म्हणजे भगवा निर्माण करणारी माणसं इथे जन्माला. हा रंग जगात कुठल्याच देशात नाही, फक्त भारतात. असे अफाट व्यक्तिमत्व सर्व क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात, मैदानावरती लढाई लढणारे सेनापती निघाले की अफाट बुद्धिमत्ता, 14 विद्या 64 कला जगाला देणारा सामवेद आपल्याकडे जन्माला आला. 4 वेद निर्माण झाले. जगाला कर्माचं महत्व सांगणारा श्रीकृष्ण याच मातीत जन्माला आला. जगातला सर्वोत्तम आदर्श, सर्व बाबतीतला आदर्श, मर्यादेचा पुरुषोत्तम, सर्व विश्वातल्या पुरुषांमधला उत्तम तो पुरुषोत्तम तो श्रीराम इथे जन्माला आला. तर लुटण्यासारखं किती आहे. 5व्या शतकापासून ज्यांना हा शोध लागला की इथे भयंकर लूट करू शकतो आपण, ती माणसं इथे लुटायला आली. घोड लुटायला आले आणि मग लुटता लुटता आपल्या प्रेमात पडले, त्या संस्कृतीच्या प्रेमात पडले. कित्येक जण म्हणजे आता आपल्यापैकी कितीतरी कुणाचे तरी वंशज गुण असू शकतात. मग शक आले, शकही असेच आले लुटायला, पण आपल्या प्रेमात पडले. वसुधैव कुटुंबकमच्या भावनेच्या प्रेमात पडले, त्या धरतीच्या प्रेमात पडले. नदीला माता म्हणणारी संस्कृती, 7 नद्या 12 24 तास वाहणाऱ्या जगात कुठेही नाही, इथे आहे. एकमेव असा प्रदेश आहे जिथे 3 ऋतू आहे, जगात कुठेच नाही. कधी पाऊस पडतो, आम्ही प्रदेशात जातो ना, ते सकाळी बघतात मोबाईलवर ब्रॉडकास्ट मध्ये पाऊस आहे का, आणि मग त्याच्यावर ठरतं जायचं कुठे, नाही जायचं, छत्री घ्यायची नाही घ्यायची. आम्ही हा विचार फक्त जून ते सप्टेंबर, बाकी बेछोट आम्ही छत्री न देता बाहेर. आम्हाला माहिती आहे उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे. हा एकमेव असा प्रदेश आहे जिथे हिमालय पण आहे आणि जिथे वाळवंट पण आहे. असं कुठे नाही. असं एक अद्भुत असं एक रसायन असलेला हा देश, हे राष्ट्र. मग लुटायला आली माणसं, गुण आले आपले झाले, शक आले आपले झाले, प्रेमात पडले. आणि नंतर आले मुसलमान, नंतर आले इस्लाम. 10व्या 11व्या शतकापासून ते 21व्या शतकापर्यंत ते आपल्यात आहेत, पण ते आपले कधी होऊ शकले. क्रूरतेचा सर्वोच्च बिंदू त्यांनी गाठला आणि या देशाला, या राष्ट्राला लुटालूट, कत्तली. ते हातात 2च वस्तू घेऊन आले होते, एका हातात तलवार आणि एका हातात कुराण. एकतर कुराणाचा स्वीकार करा किंवा सरतनसे जुदा व्हायला तयार. हजारो लाखो आमच्या महिलांचे लुटली गेली, लाखो मंदिर उद्ध्वस्त झाली. एक अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली की हे सगळं कधी संपणार आहे की नाही. 450-500 वर्षांचा अंधकार. जे श्रीकृष्ण म्हणाला होता, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी
येईल तेव्हा तेव्हा मी येईल, पण तो येतच नाहीये. किती वर्ष झाली? 450 वर्ष श्रीकृष्ण जन्मालाच येत नाही. आणि मग एक पुत्र जन्माला आला 19 फेब्रुवारी 1630 ला. साक्षात शिवाचा अवतार शिवबा. आणि त्यांनी हे 450 वर्षांचं आक्रमण थांबवलं. नुसतं थांबवलं नाही, स्वराज्याची निर्मिती केली. पहिला हिंदूंचा राजा मिळाला. पण हिंदूंची कुंडलीच आपली घाणेरडी. जेव्हा जेव्हा आपल्याला एक असा सशक्त राजा मिळतो आणि तो विजयाच्या समीप येतो, तेव्हा तेव्हा तो निघून जातो आपल्याला सोडून. छत्रपती शिवाजी महाराज काय आयुष्य? 1630 ते 1680, फक्त 50 वर्षाचं आयुष्य. 50 वर्षात माणूस गेला. 50 वर्षात स्वराज्याची निर्मिती करून गेला. आदर्शातला आदर्श राजा. आजही जगामध्ये 250 वगैरे देश आहेत साधारण. त्या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही देशामध्ये तिथला राष्ट्रपुरुष, तिथला राष्ट्रपती किंवा पंतप्रधान, जो कोण त्यातलं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद आहेत, सर्वोच्च पद, तो तिथलं राज्य कसं करतो, जपान कसं चालवतो, अमेरिका तिथला माणूस कसं चालवतो, इंग्लंड कसं चालवतो, हे कसं चालवलं जातं राज्य, हे मोजण्याच्या जगात 2च मोजपट्टे आहेत आणि ते दोन्ही भारतातले. पहिली आहे प्रभू श्रीराम आणि त्यांनी निर्माण केलेलं रामराज्य, आणि दुसरी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य. तिसरी मोजपट्टी नाही. तो चांगलं राज्य करतोय की नाही, मोदी चांगलं करतायत की नाही, मनमोहन सिंग चांगलं करतायत की नाही, जो बायडन चांगलं करतोय की नाही, हे सगळं या 2 मोजपट्ट्यांची तुलना करून ठरवतो आपण. हा ठीक आहे, बरं करतोय, नाही फारच वाईट करतोय. जगात 2च मोजपट्ट्या, दोन्ही भारतात, हिंदुस्थानात जन्माला आले. 450 वर्षानंतर का असा एक सुपुत्र जन्माला आला, का एक शिवाचं रूप जन्माला आलं? जेव्हा सगळं आता संपायच्या उंबरठ्यावर येऊन थांबलं, आता हिंदू धर्म संपतोय की काय, त्यावेळेला छत्रपतींचा जन्म. छत्रपती जर तेव्हा अजून एक 10-20 वर्ष जन्माला आले नसते तर मग चित्पावन संघ वगैरे काही अस्तित्वात नसते. चित्तउल्लास संघ सगळे जरी असते, मुसलीम चित्पावन असं काहीतरी नाव असतं, आणि मग ते माझा कव्वालीचा वगैरे कार्यक्रम न होता सिवा तो सुन्नत होती सबकी. दुर्दैव काय हरकत होती शिवाजी महाराजांना परमेश्वराने अजून एक 10-20 वर्ष जगवण्याची, नाही का? काय काय माणसं किती जगतात. महाराज जगले असते तर काय प्रॉब्लेम नाही जगले. 50 वर्ष गेले. जे स्वराज्य उभं केलं होतं ते 7 समुद्रापलीकडेपर्यंत नेण्याचं स्वप्न बाळगून होता, पण ते नाही झालं. पण मग त्यांचे सुपुत्र उभे राहिले, छत्रपती संभाजी महाराज. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी काम काढलं सुरू. खूप गैरसमज आहेत पसरवलेले संभाजी महाराज. ते दारू प्यायचे, बायका वगैरे अजिबात नाही. श्रीपू गोखल्यांच्या बायको पत्नी जेव्हा संभाजी महाराजांवर PhD करायला करत होत्या, तेव्हा तात्याराव जिवंत होते सावरकर. तर सावरकरांकडे गेल्या आणि म्हणाल्या की संभाजी महाराजांवर PhD करते, तर तुमच्याकडनं मला महाराजांबद्दल काय काय हवं आहे. तर तुम्ही एका ठिकाणी असं लिहिलं की ते दारू प्यायचे वगैरे, तर ते कसं काय लिहिलं आणि आत्ताही तुमचं तेच मत आहे का? सावरकर म्हणाले की मी जे तेव्हा जेव्हा लिहिलं ते पुस्तक हिंदू पदपादशा,
त्यावेळेला इतिहास म्हणून ज्या बखरी अवेलेबल होत्या त्या सगळ्या बखरीमध्ये तसंच वर्णन केलं. त्याचा आधार घेऊन मी ते लिहिलं. आज जर तू मला विचारशील तर आज मी ठामपणे सांगू शकतो, जर ते त्यांना जर बायकांचं आणि दारूचं व्यसन असतं तर धर्मासाठी इतक्या अनन्वित यातना त्यांनी सोसल्याच नसत्या. केवळ इस्लामचा स्वीकार कर, नाहीतर मरायला तयार. नुसतं डायरेक्ट मारलेलं नाही. आणि देवी संभाजी महाराजांबद्दल बोलणं होत असताना सगळेजण जाणीवपूर्वक विसरतात की त्यांच्या चांबडी सोलायच्या आधी त्यांच्या बाजूला एक माणूस होता, त्यांचा एक मित्र तिथे बांधलेला होता संभाजी महाराजांच्या बरोबर. त्याची चांबडी आधी सोलली जायची, मग संभाजी महाराजांना विचारलं जायचं, हेच तुला करतो, इस्लामचा स्वीकार करशील का? नाही म्हणायचे. त्यांची चांबडी सोडली जायची, त्याच्या डोळ्यात गरम शिगा घातल्या जायच्या. मग संभाजी महाराजांना तो आक्रोश करून ओरडायचा. मग संभाजी महाराजांना विचारलं जायचं, करू का इस्लाम स्वीकारतोस? नाही म्हणाले, इस्लाम नाही स्वीकार. त्यांचे डोळे काढले गेले, त्यांची नखं काढली गेली, त्यांचे दात काढले गेले, त्यांच्या अनन्वित अत्याचार करून औरंगजेबाने त्यांना संपवलं. जो प्रत्येक वार संभाजी महाराजांवर होत होता त्याच्या आधी त्याच्या बाजूला असलेल्या एका माणसावर होत होता. तो कवी कलश, तो जन्माने ब्राह्मण होता. आणि तो ब्राह्मण होता म्हणूनच त्याचं नाव व्यवस्थित इतिहासातनं टाळलं जातं, ते सांगत नाही. सगळ्या संभाजी महाराजांच्या यातनांबद्दल बोललं जातं, पण कवी कलश बद्दल मात्र कोणीच बोलत. सगळं तसंच्या तसं, जसं त्यांच्या बरोबरीने मित्रत्व शेवटपर्यंत नेलं. जसं नथुराम गोडसे बरोबर नाना आपटे शेवटपर्यंत गेला, फासावर एकत्र लटकले, तसं संभाजी महाराजांबरोबर त्याचा मित्र कवी कलश शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर स्वर्गामध्ये गेला, स्वर्गभवनाला गेला. ते बोलत नाही. संभाजी महाराज गेले ते असेच. बरोबर विजयाच्या समीप आल्यानंतर संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. संभाजी महाराज जरी एक 15-20 वर्ष अजून जगले असते ना, तरी हा देशाचा इतिहास पूर्ण बदलला असता. 17-18 वर्ष दिल्लीचा बादशाह महाराष्ट्रात येऊन बसलेला होता, एका छावणीत राहत होता, केवळ संभाजी महाराजांना हरवण्यासाठी. हरवू शकला नाही. हे दोन छत्रपतींच्या नंतर मग खऱ्या इतिहासाला वेगळी कलाटणी मिळायला सुरुवात झाली. संभाजी महाराज गेल्यानंतर मग त्यांची पत्नी येसूबाई, तर संभाजी महाराजांचा मुलगा म्हणजे शाहू, तो गादीवर बसायला पाहिजे होता, पण त्याला गादीवर न बसवता राजारामाला गादीवर बसवले. आणि औरंगजेबाने चिडून या संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई, तो शाहू आणि त्यांचा एक दासी पुत्र अशा या तिघांना दिल्लीमध्ये नेऊन कैद केले. तेव्हा शाहू, मी आता शाहू म्हणतोय कारण तो त्या वयाचा होता, त्या वयात त्याच प्रमाणच बोललं जातं. जेव्हा 10 वर्षाचा शिवाजी असतो तेव्हा 10 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं जात नाही. 10 वर्षाचा शिवबा, ते जेव्हा छत्रपती होता तिथून पुढे उल्लेख त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज. लहानपणी 83ला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जन्माला आला असं होत नाही. तो जन्माला विनायक येतो, नंतर कर्तृत्वाने तो स्वातंत्र्यवीर होतो, कर्तृत्वाने मग बाळ लोकमान्य होतो. जन्माला लोकमान्य जन्माला नाहीये, जन्माला भारतरत्न आंबेडकर जन्माला नाहीये, येतात आंबेडकर जन्माला, नंतर कर्तृत्वाने ते भारतरत्न होता. पण आपल्याकडे ते म्हणायचं नाही, लगेच चिडतात लोक. कुठेही बोलताना ते सगळं बोलायचं छत्रपतींच्या बद्दल. मी ऐकत नाही, मी मानव आहोत ते बोलतो. संभाजी महाराज पण लवकर निघून गेले. मग राजाराम महाराजांच्या हातामध्ये संपूर्ण स्वराज्याची धुरा आली. राजाराम महाराजांनी दक्षिण उत्तरेला स्वराज्याचे हे करायला सुरुवात केली. आणि इथून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या सगळ्या
राजनीतीला डळमळायला सुरुवात झाली. त्यांचे जे काही कठोर असे नियम होते त्या नियमांना तिलांजली द्यायला सुरुवात झाली. सगळ्यात मोठा नियम होता की कुठल्याही मोहिमेनंतर शत्रूच्या गवताच्या पात्याला, कुठल्याही स्त्रीला, कुठल्याही लहान मुलाला आणि कुठल्याही धर्मग्रंथाला हात लावायचा नाही. कुठल्याही सामान्य माणसाला हात लावायचा नाही. हा एक छत्रपतींच्या काळामधला एक कडक नियम होता. स्त्रीबद्दल जरा जरी काही पावगं कोणी वागला तर त्याला डायरेक्ट मृत्यूदंडाची शिक्षा असायची. कोणीही असं म्हणायचं नाही की डायरेक्ट मृत्यूदंड कसा काय दिला, त्याचं म्हणणं तरी ऐकून घ्या. असं काहीही भानगड नव्हती. आतासारखे दळिद्री पक्षही नव्हते. डायरेक्ट हत्तीच्या पायाखाली, दुसरा काही हेच नाही तिथे. ह्या सगळ्याला धक्का बसायला सुरुवात झाली. आणखीन एक शिवाजी महाराजांचा फार अतिशय चांगला हे होता की कुणालाही वंश परंपरागत पद मिळणार नाही. ती फक्त आणि फक्त कर्तृत्वावरच तुम्हाला मिळते. ह्या सगळ्याला राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज या कालखंडामध्ये डळमळीत व्हायला सुरुवात झाली आणि वंश परंपरेवर पद मिळायला सुरुवात झाली, जे आता आपल्याकडे झालं. म्हणूनच कदाचित असं म्हणत असतील की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. कारण त्याच्या शिवाजी संभाजी नाही असत नाही बघा कधीच नाही का. शाहू फुले आंबेडकरांबद्दल मला काही म्हणायचं नाहीये, पण शाहू फुले आंबेडकर म्हणताना हे सगळे जण ज्यांच्याकडनं शिकले ते शिवबा आणि संभाजी महाराजांबद्दल मात्र कोणीच बोलत, त्यांचं नाव पण घेत नाही. तर ते परवडणारे नाही. मग बाप आमदार म्हणून मुलगा आमदार तिकडं होत नाही. हे सगळं असं डळमळायला सुरुवात झाली. औरंगजेबाला काही केला मराठ्यांवरती, महाराष्ट्र काही विजय होता येईना, यश मिळेना. इकडे राजाराम महाराज एका मोहिमेवर असताना पुन्हा एकदा हिंदूंचं दुर्दैव, छत्रपती गेले, संभाजी महाराज गेले, राजाराम महाराज पण अतिशय लवकर त्यांचं निधन झालं. 3 मार्च 1700 राजाराम महाराज एका मोहिमेवर असताना दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आणि आता स्वराज्यासमोर वाली कोण? मग त्यांचा मुलगा संभाजी, पूर्वी नाव असायची, वडिलांचं नाव मुलाला, आजोबांचं नाव असतं, त्याच्यामुळे त्यांच्या खानदानामध्ये शिवाजी संभाजी ही नावं ना सारखी सारखी येतात. अगदी आतापर्यंत आहे बघा. म्हणजे ते सगळं तसंच असतं असं नाही बरं का, फक्त नावापुरतं. मग तो धाकटा 4 वर्षाचा संभाजी, त्याला गाडीवर बसवलं आणि ताराराणीने संपूर्ण स्वराज्याची सूत्र आपल्या हातात घेतली. हिंदुस्थान काही काहीच करता येईना, ते औरंगजेबाचं स्वप्न काही केलं पूर्ण होईना, त्याला समजेना. आणि मग त्यांनी दुहीचं राजकारण करायला सुरुवात केली. आणि त्यांनी सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे येशू, शाहू आणि दासीपुत्र या तिघांना दिल्लीतून मुक्त केलं महाराष्ट्र. तोपर्यंत ताराराणी अतिशय विद्वान स्त्री, अत्यंत शूरवीर, तलवार बांधून लढाईला लढायची ती मैदानात उतरणारी स्त्री होती. आणि तिने साम्राज्यावर बरोबर आपली पकड आणलेली होती. आणि त्याच वेळेला खरा स्वराज्याचा वंश शाहू औरंगजेबाने सोडला. औरंगजेबाने शाहूला सोडलं आणि आता जे लोक राजाराम महाराजांपासून जे दुःखी होते, जे सेनापती, सरसेनापती, वतनदार, छत्रपती आणि संभाजी महाराजांच्या काळातले होते, त्या सर्वांची इच्छा होती की शाहूने छत्रपती व्हायला पाहिजे.
पण अचानक गाडी फिरली, राजाराम महाराज मग त्यांचा मुलगा, मग ती ताराराणीच करायला लागली. ते सगळे नाराज होते, पण त्यांचा इलाज नव्हता. ते लढत होते. त्यातले कित्येक जण कंटाळून मुघलांना जाऊन मिळाले, कोणी निजामाला जाऊन मिळाला, कोणी आदिलशाहला जाऊन मिळाला. त्यामुळे स्वराज्याची ताकद खूप कमी झाली. स्वराज्य वाढवणं सोडा, जे आहे ते टिकवणंही मुश्किल होऊन बसलं. आणि याच्यामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी बरोबर औरंगजेबाने डाव खेळला आणि शाहू, येसुबाई आणि तो मदन सिंह म्हणून आहे त्याला महाराष्ट्रामध्ये मुक्त केलं. आणि हे सगळे जे जुने सहकारी होते यांना खूप आनंद झाला की आता खरा वारसदार आता येईल. आणि तारा राणी किती स्त्री शूर असली, विद्वान असली, तरी शेवटी राजपद जेव्हा येतं तेव्हा माणसं भयंकर स्वार्थी होतात. तिने येसूबाई आणि शाहूला ओळखायलाच नकार दिला. ती म्हणाली हे खरे शाहू नाहीच आहे, ती खरी येसू नाहीच आहे, सगळे तोतय. आणि मग एक वेगळा संघर्ष पेटला. या बरोबर मोमेंट मध्ये इतिहासामध्ये बाळाजी विश्वनाथ भटांचा प्रवेश होता. बाळाजी विश्वनाथ भट हे येऊन तिकडे श्रीवर्धन कोकणातला हा माणूस, तिकडे सिद्दीकीने भयंकर उच्छाद मांडलेला होता. त्या उच्छादाला कंटाळून कोकण सोडून तिकडे वतनदारी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिळालेली वतनदारी होती, ती सगळी सोडून बाळाजी विश्वनाथ आपल्या कुटुंबाला घेऊन घाटावर येऊन राहिले. आणि तिथं त्यांची आणि शाहूंची ओळख झाली. शाहूंची त्यांची ओळख झाल्यानंतर बाळाजी विश्वनाथांच्या लक्षात आलं की खरा वारस शाहू आहे, पण ताराराणी याला तोतय म्हणताय. आता आपलं छत्रपतींचे आपण वतनदार या नात्याने खरा वंशज खऱ्या गादीवर बसवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं आता काळजी करू नका, सगळे माझ्यावर असो. आणि अत्यंत हुशारीने प्रचंड बुद्धिमान बाळाजी विश्वनाथ भट त्यांनी हे जे दुखावलेले सहकारी होते, जे काही आदिलशाहला जाऊन मिळालेले होते, जे काही निजामाला जाऊन मिळाले होते, त्यांच्याशी संगनमत करायला सुरुवात केली. त्या सगळ्यांना पुन्हा स्वराज्यात आणतो, आपण सर्वांनी मिळून शाहूला गादीवर बसू, पुन्हा ते छत्रपतींचं रक्ताचा माणूस तिथे गादीवर बसेल आणि स्वराज्य पुन्हा एकदा सुरळीत सुरू करेल. तुम्हाला सगळ्यांना तुमची पुढची छत्रपतींच्या काळातली वतनदारी मिळेल, तुम्ही सगळेजण सेनापती व्हाल, असं सगळ्यांना सांगून राजकारण तेव्हापासून चालू आहे. गुप्त मिटिंगा, रात्री सागर बंगल्यावर जशा मिटिंगा होतात, असं कोणाला बोलायचं, पहाटे कोणाचा शपथविधी, हे सगळं आता नाही, हे सगळं इतिहासात शिकतो आपण. बरं फडणवीस आणि परत ते साम्य आहे ना जातीचे. तर बाळाजी विश्वनाथांनी आपली बुद्धिमत्ता वापरली, सगळे जुने सवंगडी परत आणले, शाहूच्या बाजूने येसूबाईच्या बाजूने उभे केले. आणि मग ताराराणीच्या लक्षात आलं की आता या लढाईमध्ये आपण हारणार. आणि ती तहाला तयार झाली आणि त्याच्यातून 2 गाद्या निर्माण झाल्या. शेवटी काही म्हटलं तरी राजाराम हा छत्रपतींचा वंशजच आहे. तो काही कुठल्या बाहेरून आलेला नाहीये, दत्तक घेतलेला नाहीये. आणि त्याचीच ही बायको आहे. काही काळ का होईना पण तिने स्वराज्याची राखण केलेली आहे, शूरवीर बाई आहे. म्हणून साताऱ्यातनं त्यांना कोल्हापूरला पाठवलं. आणि जे आता 2 छत्रपतींच्या गाद्या ज्या आपल्याला दिसतात ना, एक सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी, ही ताराराणीला कोल्हापूरला पाठवल्यामुळे या 2 गाद्या तयार झाल्या. आणि ओरिजिनल छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांची गादी ही सातारची, जिथे शाहू महाराज बसले. मी मगाशी म्हटलं मी जाणते राजे कधीतरी चुकून खरं बोलतात. एका बाळाजी विश्वनाथ भट या माणसाने शाहूंना छत्रपतींच्या गादीवर बसवलं. 12 जानेवारी 1708 ला शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. हे सगळं पुन्हा वैभव आपल्याला मिळालंय हे बाळाजी विश्वनाथामुळे मिळालंय. तर बाळाजी विश्वनाथांचं शाहूंच्या दरबारातलं महत्व प्रचंड वाढलं. शिवाजी महाराजांचे जे नियम होते
ते बाळाजी विश्वनाथाला माहिती होतं त्यांच्या तालमीत तयार झालेल्या गडी हे वंश परंपरागत सर्वांना वतन देणं, पदावर बसवणं, मोहिमेमध्ये कुठेतरी आपण जिंकल्यानंतर स्त्रियांची विडंबना, हे सगळं पुन्हा थांबलं पाहिजे. आणि त्यांनी राज्यकारभार करायला सुरुवात केली. आणि एका मोहिमेवर त्यांना पाठवणार होते. जेव्हा तारा राणीने आपला कोल्हापूर, कर्नाळा आणि 3 किल्ले निजामाकडून जिंकून घेतले, त्याच्यानंतर तिची ताकद वाढल्यानंतर तिने एक विचार केला होता की साताऱ्याच्या गादीवर आपण अटॅक करायचा. पण त्यावेळेला बाळाजी विश्वनाथांना त्या मोहिमेवर पाठवलं आणि शाहू महाराज म्हणाले की आता मोरोपंत पिंगळ्यांच्या नंतर पंतप्रधान पद रिकाम आहे, पेशवे पद रिकाम आहे, त्या पदावरती ही मोहीम विजय करून आला तर तुम्हाला बसू. त्याच्यावर बाळाजी म्हणाले की जर तुम्हाला, मला एकतर कुठली काळीची अपेक्षा नाही त्या पंतप्रधान आणि पेशवे पदाची, पण जर तुम्ही मोहिमेच्या नंतर मला बसवणार असाल तर राजकारण म्हणून सांगतो, मोहीम व्हायच्या आधी बसवा. मोहिमेवर एक साधा सरदार जाणं आणि मोहिमेवर पंतप्रधान जाणं याच्यात खूप मोठं अंतर आहे. पंतप्रधान जाणार तेव्हा सर्व सेनापतींना घेऊन जाणार, आपली ताकद वाढते, समोरचा शत्रू पण आपला विचार करायला लागतो. आणि ते शाहूंना पटलं, ते बाळाजी विश्वनाथांना पेशवा बनवले. ही मोहीम ते जिंकले. त्याच्यानंतर परत कान्होजी आंग्र्यांनी परत त्यांच्यावरती साताऱ्याच्या गादीवरती हल्ला करायचा प्रयत्न केला. आता जे भक्त आपल्याला म्हणतात ना, सगळ्या ब्राह्मणांना दोष देण्यासाठी एक कान्होजी पंत काहीतरी म्हणतात, त्या सगळ्यांनी हा इतिहास लक्षात ठेवा की एक कान्होजी पंत सोडला तर सगळ्या मराठ्यांनीच छत्रपतींना सर्वात जास्त दगा दिले. अफजल खान जेव्हा चाल करून आला, जेव्हा त्यांनी तुळजापूरची तुळजाभवानीची मूर्ती फोडली, तेव्हा अफजल खानाच्या बरोबर जे 6 सरदार होते ते 6ही सरदार मराठा होते. त्या सगळ्या 6 मराठ्यांची पण तुळजाभवानी ही कुलदेवता होती, माता होती, देवी होती, तिची ते पूजा करत होते. पण त्या 6 पैकी एकालाही असं वाटलं नाही की आपली तुळजापूरची तुळजाभवानीची मूर्ती फोडली जाते. तर आज आपण बंड करावं आणि इथेच अफजल खानाला संपवावं नाही. काही परिस्थितीत ते अफजल खानाशी त्यांनी प्रामाणिक हे सांगितलं जात नाही. त्याच्यानंतर मग इकडे कान्होजी आंग्र्यांनी साताऱ्याच्या गादीवरती हल्ला करायचा मोहिमेला सुरुवात केली. मग बाळाजी विश्वनाथ पेशवे होते आणि त्यांनी परत त्यांची बुद्धिमत्ता वापरली आणि मोहिमेला सुरुवात करणार. त्यावेळेला बाजीराव पेशवा हा राजकारणात प्रवेश करतो. वय वर्ष 9. म्हणजे 1709 ही लढाई लढली गेली. ही लढाई लढण्यासाठी जाणार तेवढ्या त्यांनी खोटं तहाची बोलणी करायला म्हणून बोलवलं. म्हणून तहाचीच बोलणी करायची म्हणून आपल्या मुलाला घेऊन जावं, त्याला राजकारण शिकवावं, तहाची बोलणी कशी करतात हे त्याला लक्षात येईल. म्हणून 9 वर्षाचा बाजीराव राधाबाई आणि बाळाजी विश्वनाथांचा मुलगा, 4 मुलं, चिमाजी, बाजीराव, भीमाई आणि अनुबाई आणि भीमाबाई, त्यांचे 2 मुली 2 मुलं. आणि 9 वर्षाचा मुलगा गेला तहाची बोलणी करण्यासाठी आणि त्यांनी फसवलं, शब्द फिरवला आणि यांना आल्या आल्या अटक झाली. आणि पुढचे 12 दिवस फक्त चणे आणि गुळ खाऊन आयुष्यातलं पहिली मोहीम तहाची. आणि पहिल्याच मोहिमेमध्ये 9 वर्षाचा बाजीरावला अटक झाली. जेलमध्ये 12 दिवस फक्त गुळ आणि चण्यांवरती बाप आणि मुलाने खाल्लं. आणि असं म्हणतात की ते जेलमधलं खरं शिक्षण तिथं खऱ्या अर्थाने बाजीराव तयार व्हायला सुरू. बाजीरावला बाजीराव पेशवा अजय योद्धा बनवण्यामध्ये त्याच्या आई वडिलांचा सगळ्यात मोठा. त्याच्या आईने जर काही शिकवलं असेल तर ते शिकवलं
4 चॅप्टर शिकवले बाजीरावला. सगळ्यात मोठा चॅप्टर होता छत्रपती श्रीराम, दुसरा श्रीकृष्ण, शिवाजी महाराज आणि संभाजी. शिवाजी महाराजांच्या आईने जिजाबाईने कुठल्याही शाळेत घातलेलं नव्हतं, पण शिवाजीला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माता बनवण्यासाठी जे शिक्षण दिलं ते 2च धडे शिकवले, श्रीराम आणि श्रीकृष्ण. जगामध्ये 2च माणसांच्या नावात श्री आहे. कुणाच्याही नावात जगात श्री नाही. तुम्ही मला मानधनाचा चेक देताना श्री शरद वंशी लिहिता, ते श्रीयुत शरद वंशी. श्री नावात श्रीराम, श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे विद्वत्ता, श्री म्हणजे शक्ती, इतके त्याचे अर्थ आहे. अशी 2च विश्वात माणसं आहेत, श्रीराम आणि श्रीकृष्ण. आणि ज्याच्या आई बाबांनी आपल्या मुलाला हे 2 शिकवले त्या घरात शिवाजी जन्मला. शिवाजी जन्माला येत नाही कारण हे 2 चॅप्टर आपण आपल्या मुलांना कधी शिकवत असले तर तुमच्या घरात कधी कोणी श्रीराम आणि श्रीकृष्ण मुलांना लहानपणी शिकवलं नाही. राधाबाईने पहिलं पोराच्या हातात रामायण दिलं, दुसरं महाभारत. आणि हे 2 शिकवून झाल्यानंतर शिवाजी महाराज शिकवायला सुरुवात केली आणि मग संभाजी महाराज शिकवायला सुरुवात. म्हणजे श्रीराम श्रीकृष्णाच्या कॉम्बिनेशन मधनं एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात आणि श्रीराम श्रीकृष्ण आणि शिवाजीच्या कॉम्बिनेशन मधनं एक बाजीराव जन्म. बाजीरावाला जन्माल्यापासून सदैव मैदानी खेळ, मराठी, संस्कृत, उर्दू, हिंदी 4 भाषा लिहिता येत होत्या, वाचता येत होत्या, बोलता येत होत्या. लहानपणापासून तो काळ आठवा. 1700व्या साली जन्माला आलेल्या मुलाला 1710ला 4 भाषा येत होत्या. अफाट बुद्धिमत्ता, उंच तगडा, अत्यंत दिसायला देखणा, 1200 सूर्यनमस्कार, दंड, बैठका, तलवारबाजी, दोन्हीकडनं धार असलेले पट्टे फिरवायचा त्याला नाद होता. म्हणून त्याच्याबरोबर कोणी खेळायला यायचं नाही असं त्या कोडेकरांनी लिहिलं. पण पोरांना भीती वाटायची, दोन्हीकडनं धार असलेलं घ्यायचं. आयुष्यात त्यांनी भविष्यामध्ये ज्या लढाया लढल्या त्या सगळ्या लढायामध्ये तेच शस्त्र त्यांनी वापरले. तो घोड्यावर बसायचा, त्याच्या हातात ढाल कधीच नसायची. दोन्ही हातामध्ये ती 2 लवचिक पाती, त्याला दोन्हीकडनं धार आणि तो दोन्ही बाजूने ती फिरवत एकाच वेळेला दोन्ही साईडला 10-20 माणसांची मुंडकी उडवत तो पुढे जायचा. उगाच 41 लढाया हरला नाही असं होत नाही, कधीच हरला नाही, एकही लढाई हरला नाही. हळाजी विश्वनाथ अत्यंत आजाराने तेही वारले. काय आपलं ती कुंडलीच आहे, विजयाच्या समीप येणार आणि आपली माणसं जातात. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, राजाराम महाराज गेले, बाळाजी विश्वनाथही गेले. आणि आता परत यक्ष प्रश्न निर्माण झाला की आता पंतप्रधान पदावर कोणाला बसवायचं. हा लांब होता, फक्त 19 वर्षाचा होता. बरं, सगळं लक्ष पूर्णपणे मैदानी खेळात शस्त्रांमध्ये रमलेला हा असायचा, कायम शस्त्रागारामध्ये रमलेला असायचा, सदैव शस्त्रांबरोबर खेळायचा. तेव्हा आतासारखं शस्त्र बाळगायला लायसन लागत नव्हतं. ही एक भयानक मोठी चाल 1818 पेशवाई संपल्यानंतर ब्रिटिशांनी या देशामध्ये आणलेला सगळ्यात पहिला कायदा की भारतीयांना निशस्त्र बनवलं. आपण कधी निशस्त्र नव्हतो. आणि बाजीरावचा बाळाजी विश्वनाथांवर प्रचंड जीव शाहू महाराजांचा, कारण शाहूंना राज्यपदापासून ते पुढच्या सगळी यशामध्ये एकमेव माणसाची बुद्धिमत्ता कामाला येत होती ती बाळाजी विश्वनाथांची. ते लवकर गेले, त्यांच्या हातून खूप मोठं कार्य घडणार होतं, पण ते नाही आहेत आता. आणि संपूर्ण दरबार आता पेशवाईसाठी. आणि तुम्हाला
चित्पावन ब्राह्मणाचा कार्यक्रम आहे म्हणून सांगतोय की दरबारामध्ये आता दुसऱ्या चित्पावनाला हे पद मिळू नये म्हणून देशस्थानी फिल्डिंग लावली. ती मोरोबद्ध बिगडे झाले, हा बळ झाला. आता मात्र तिसरा पंतप्रधान पेशवा हा देशस्थान मधला असला पाहिजे म्हणून चढाओढ सुरू झाली होती. पण शाहू महाराजांच्या डोक्यामध्ये मात्र वेगळंच रसायन चालू होतं. त्यांनी सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर ते म्हणाले की नाही, बाळाजी विश्वनाथांच्या मुलाला आपण पेशवा. संपूर्ण दरबाराचा विरोध. सगळे म्हणले कसं करणार, हा सदैव मैदानात असतो, शस्त्रांव्यतिरिक्त एक सरसेनापती करा त्याला, तो उत्तम लढेल. पण पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाला नुसतंच लढून चालत नाही, किंबहुना लढण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणेवर त्यांचा ताबा असावा. राज्य कारभार कसा चालवणार तो, त्याच्याकडे ते नाहीच आहे. त्याच्यावर तोडगा म्हणून 1 वर्षासाठी आपण त्याला पंतप्रधान बनवूया. 1 वर्षात जर त्यांनी काम चांगलं केलं नाही तर आपण त्याला काढू, दुसऱ्याला बनवू. आता शाहू महाराजांच्या समोर कोणाची बोलायची हिंमत नाही आणि नाईलाजाने सगळ्यांनी 1 वर्षासाठी बाजीरावला होकार दिला. 19व्या वर्षी बाजीराव पेशवा झाला, पंतप्रधान झाला स्वराज्यात. छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या राजनीतीचे संस्कार झालेले आहेत. 19 वय, मृत्यू 40, फक्त 22 वर्षांची कारकीर्द आहे. असं वाटतं आपल्याला की लगेच लढायला सुरुवात झाली का? अजिबात नाही. पहिली 5 वर्षे एकही लढाईच नाही. आता आपण जर नरेंद्र मोदींच्या कामाकडे नीट बघत असाल, नीट बारकाईने, तुमच्या असं एक लक्षात येईल, त्यांच्या एक राजकारण करण्याची एक पद्धत आहे. थंडा करके पिऊ. त्यांना काहीही दिलं की ते लगेच तोंडाला लावत नाही, थंड करतात. सगळा मामला त्या थंड करतात, ते काहीच बोलत नाही. अशा पद्धतीने सगळं थंड झाल्यानंतर ते पहिल्यांदा बोलतात. खरा राज्यकर्ता असायचा. शिवाजी महाराज स्वराज्याची निर्मिती झाली, राज्याभिषेक करून घेतल्यानंतर कधीही महाराजांनी डायरेक्ट लढाईला सुरुवात केलेली नाही. तेच धोरण म्हटलं ना, झेरॉक्स कॉपी आहे बाजीराव शिवाजी महाराजांची. पहिली 5 वर्ष काहीच केलं नाही, फक्त शत्रूचा अभ्यास केला. कोण कोण शत्रू आहे? निजाम आहे, औरंगजेब आहे, मोगल आहे, आदिलशाह आहे, पोर्तुगीज नुकतेच एंटर झालेले आहेत, ब्रिटिशांची एंट्री झालेली आहे. 5 शत्रू आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. त्या 5 शत्रूंच्या विरोधात आपल्याला लढायचे. त्याची पूर्वतयारी कशी करायची, काय करायची, त्याचा अभ्यास कसा करायचा. सिंपल क्रिकेटचे उदाहरण देतो तुम्हाला. क्रिकेटची मॅच खेळायला जातो आपण, ऑस्ट्रेलिया टूरवर जाणार, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या टीमच्या लोकांचे व्हिडिओज दाखवतात आपल्या टीमच्या. त्यांचे मुख्य 5 बॉलर कशी बॉलिंग टाकतात, त्यांचं मर्मस्थान काय, त्यांचे मेन बॅट्समॅन त्यांना आउट करण्यासाठी कुठली त्यांचे ड्रॉबॅक्स आहे, हे या सगळ्याचा अभ्यास. जर एक फालतू क्रिकेटची मॅच 250 देशातले 10 देशच खेळतात, तिथे सुद्धा जर एवढा विचार केला जात असेल तर स्वराज्यासाठी लढणारा हा पेशवा, हा राजा, हा किती विचार करायचा. आणि तो एकही युद्ध न हरण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे पंचमहाभूतांचा प्रचंड अभ्यास, जो शिवाजी महाराज. लढाई तोच जिंकतो ज्याला पंचमहाभूतांचा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि जल पटकन लक्षात येत नाही ना की ह्याचा आणि लढाईचा काय संबंध. खूप मोठा संबंध, खूप मोठा संबंध. दुसरं महायुद्ध झालं ना, त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलर हरला. जर तुम्ही कागदावर बघितलं असतं तर हिटलरची टीम हिला हरवणं इम्पॉसिबल. रशिया कशामुळे जिंकलं पाहिजे? रशिया जिंकलं, हिटलर हरला, जर्मनी हरला.
घातली. त्याच्यानंतर त्याला विचारलं की तुमच्या विजयाचं श्रेय कोणाला द्या. तेव्हा रशियाच्या पंतप्रधानांनी खूप छान उत्तर दिलं होतं. ते म्हणाले सेनापती नोव्हेंबर आणि सेनापती डिसेंबरनी आम्हाला युद्ध जिंकून दिलं. तुम्ही युद्ध कुठे लढता? पृथ्वी म्हणजे कुठल्या भूमीवर लढता. आता शिवाजी महाराज लढाई लढायचे, संभाजी महाराज लढाई लढायचे, त्यांचा आदर्श ठेवून बाजीराव उभा राहिले. तीच युद्ध नीती म्हणजे गनिमी कावा चालणार आहे का? जर स्वराज्याचं साम्राज्य बनवायचं असेल तर पुण्यापासून जर अटकपर्यंत जायचे आपल्याला, पुण्यापासून इकडे हिमालयापर्यंत जर जिंकत जायचंय, भगवा फडकवायचा, मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य, हिंदूंचं स्वराज्य बनवायचंय, तर कसं चालणार आहे? सपाट मैदानावर लढता आलं पाहिजे, पाण्यामध्ये लढता आलं पाहिजे, सर्व भूभागांवरती लढता आलं पाहिजे. आपल्याकडे तेवढी कुवत आहे का? आपल्याकडे तेवढं सैन्य आहे का? तेवढा दारुगोळा आहे का? तेवढं शस्त्रांचा आधार आहे का? त्यातलं काहीच नाही. पण पूर्वीच्या लढाया या संपूर्ण लवाजमा सकट लढायांना जायचे लोक. म्हणजे बादशाह जेव्हा लढाईला निघायचा तेव्हा 5-5-10 लाखांचा फौज फाटा घेऊन, म्हणजे कुटुंब कबिला घेऊन लोक बाहेर पडायचे. आता एवढ्या लोकांचं जेवण खाण, मुस्पा खाना, एवढ्यांचं धान्य, असं सगळं लढायला बाहेर पडायचं आणि कित्येकशे हजार किलोमीटर अशी माणसं जायची. मग तंबू ठोकले जायचे, मग तिथे खाना, तिथे जेवण खान, 10-20 हजार माणसांचं जेवण बनवायला जायचं. मग एवढ्या लोकांचे घोडे बांधले जायचे, हत्ती बांधले जायचे, उंट बांधले जायचे. हे जर करत बसलो तर मी कधी जिंकू शकणार नाही. आणखीन एक फार महत्वाची गोष्ट बाजीरावला लहानपणी कळली होती, ती म्हणजे लहानपणी आपल्याकडे पत्रिका बनवायला देतात ना. बाळ जन्माला आले तर राधाबाईंनी एका ज्योतिषाला बाजीरावची पत्रिका दिली बनवायला. पत्रिकेमध्ये सगळे योग होते, तसाच अत्यंत अल्प वयात मृत्यू योग पण लिहिलेला जो खरा ठरला. आणि दुर्दैवाने हे लहानपणीच बाजीरावला माहित होतं. बाजीरावला घाई होती की मी कुठल्याही क्षणी जाऊ शकतो. मला जायच्या आत छत्रपतींचं स्वप्न साम्राज्य बनवण्याचं पूर्ण करायचं. तर मी जर असा निवांत लढत बसलो तर हे शक्य होणार नाही. मी कधी जाईन, कधी अचानक मी आजारी पडेन किंवा एखाद्या मोहिमेवर कुठली तरी दुसरी तलवार माझ्या गळ्यावर येऊन मी मरेन, मला माहीत नाही. त्याला स्वतःचं भविष्य माहीत होतं, म्हणून त्याला नाही घाई होती. मॅच लवकर संपवायची, 50 ओव्हरपर्यंत ताटकळ ठेवायची. त्यांनी निजामाचा अभ्यास सुरू केला, यांनी सगळ्यांचा अभ्यास सुरू केला. आणि मग त्याच्या लक्षात आलं असा लवाजमा घेऊन मी दिल्लीपर्यंत जाऊ शकत नाही, राजस्थानपर्यंत जाऊ शकत नाही. मग मला काय करायला पाहिजे? तर मला माझ्या जेवणा खाण्याची सोय, माझ्या राहण्यापिण्याची खाण्याची सोय जर मला करायची असेल तर माझ्या टप्प्याटप्प्यावरचे माझे राजपूत आणि हिंदू राजे हे सगळे माझे मित्र व्हायला पाहिजे. आणि पहिली जी 5 वर्ष त्यांनी घालवलीत ना, ती फक्त मैत्री करण्यात घालवली. 14 साली आपण सगळ्यांनी बोंब ठेवली की मोदी देशात कधीच नसतात, जगभर फिरायचे ना. नरेंद्र मोदी जगभर फिरत होते, आपण काय करत होतो? टिंगल करत होतो. भारताचा पंतप्रधान भारतात नसतोच. तो का नव्हता ते नंतरच्या 5 वर्षात कळलं. कुठलंही युद्ध न करताना आपण पाकिस्तानची वाताहत केली. चायनासारखा देश आपल्याला घाबरू नये, कारण आपण जगाला मित्र बनवले. आज जे काही चालू आहे रशिया, या सगळ्यामध्ये मध्यस्थी करायला कोणाला बोलत आहे? मोदींना बोलत आहे. कारण सगळे दोन्ही दुश्मन देशांचा मित्र एकच आहे, नरेंद्र मोदी, भारत. इतिहासातनं काहीतरी शिकायचं असतं.
स्ट्रॅटेजी फार महत्वाची असते. त्यामुळं पहिली गोष्ट त्याने केली की 5 वर्ष फिरून सगळ्या हिंदुस्थानातल्या राजांशी, राजपूत राजांशी संधान झालं. त्यानं विश्वास केला की तुम्ही म्हणजे छत्रसाल जेव्हा 18 वर्षाचा होता, बघा सगळ्या छत्रपतींची जन्मस्थळी कशी आहे. छत्रसाल 18 वर्षाचा होता, तर बुंदेलखंडवरनं तो शिवाजी महाराजांचा नाव लौकिक ऐकून इथे आला होता महाराष्ट्रात आणि म्हणाला महाराज मला तुमच्या बरोबर काम करायचंय. ते मला वेळाच काय तू एवढा मोठा राजा आहेस तू तिथला, माझ्यापेक्षाही मोठी जमीन आहे तुझ्या हातात, तर तू तिथे जा, तिथे राज्य कर. जेव्हा मी स्वराज्य वाढवत जाईन, हिंदूंचं राज्य येईल पाहिजे, सगळीकडे मुसलमान शाया निपटात पाहिजे, त्यावेळेला जेव्हा मी तुझ्यापर्यंत पोहोचेन तेव्हा तू मला मदत कर. तू जेव्हा इकडे येशील तेव्हा मी तुला मदत करेन. आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. माझ्याकडे येऊन तुला काय मिळणार? साधा एक सैनिक मावळा म्हणून लढणार तू. मी माझ्याकडे पद नाही कुठले. आता सारखं नव्हतं दुसऱ्या वर्षात आले लगेच राज्यसभेवर पाठवलं. शिवाजींनी स्वच्छ सांगितलं हे तिथे राजा आहे, ते राजपद सोडून साधा एक मावळा म्हणून राहशील माझ्याकडे. ते वेडेपणा करू नकोस. त्याला परत पाठवले आणि लक्षात ठेव म्हणाले तू कधी अडचणीत सापडशील तेव्हा मी आहे तुझ्यासाठी. छत्रपती गेले, संभाजी महाराज गेले, त्याच्यानंतर तो अडचणीत सापडला, तेव्हा त्यांनी त्याची महाराजांनी दिलेल्या वचनाची याद करून दिली आणि ती याद घेऊन बाजीराव गेलाय शाहू महाराजांकडे. म्हणाला आपलं कर्तव्य आहे. छत्रपतींनी दिलेला शब्द खाली नाही पाडला, साक्षात परमेश्वराच्या ठिकाणी पोहोचत. इतकं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आहे आपल्या आयुष्यात. म्हणून गेलाय तो बुंदेलखंड निजामाकडे. मग कुठे लढाई लढायची, मग ती पाण्यात लढायची, कुठल्या महिन्यात लढायची, पावसाळा संपल्यानंतर लढाई. पावसाळ्यात त्या काळामध्ये लढलं, त्या काळातल्या लढाया ह्या सूर्योदय ते सूर्यास्त अशा असायच्या. सूर्योदयाला शंख फुंकला जायचा, बिगुल फुंकला जायचं, लढाईला सुरुवात व्हायची. समोरासमोर लढाई असायची, पाठीमागून वार करायचा नाही, निशस्त्र माणसावर वार करायचा नाही. हे लढाईचे नियम होते. सूर्यास्ताला बिगुल बंद झालं की समोरच्या तलवारी थांबायच्या, सगळ्यांनी आपापल्या छावणीमध्ये जायचं. सगळे जखमी वगैरे जेवढे सैनिक असतील त्या सगळ्यांच्या बॉड्या उचलल्या जायच्या. रात्रभर मैदान रिकाम व्हायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा उभं राहायचं. पुन्हा रात्रभर उद्याच्या दिवसाची खलबत सुरू व्हायची. आजच्या दिवसामध्ये किती कामी आले, काय यशस्वी ठरलो नाही ठरलो, सगळी खलबत व्हायची. किती माणसं झोपत असतील, किती तास झोपत असतील. आणि हे सगळं करत असताना कुठली लव्ह स्टोरी करायला मिळते आहे का? 19 ते 24-25 वर्षापर्यंत लढाईत लढला नाही तो. फक्त फिरून सगळ्यांना मदत मैत्री करत होता. आणि तेव्हा मस्तानी नव्हतीच त्याच्या आयुष्यात. काय बोलतो आपण, काय आपण सांगतो, काय इतिहासाबद्दल काही माहिती नाही आणि आपण बोलत असतो. आपल्याला माहित नसतं काही. सिनेमात दाखवतात तोच खरा इतिहास वाटतो, अजिबात नाही. पण ती ठेवलेली बाई नव्हती. प्रॉपर घरात लग्न करून आणलेलं आहे. राजपूतांच्या पद्धतीने तिथे लग्न झालं. महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी ब्राह्मण पद्धतीने लग्न झालं. त्याच्यानंतर शाहूंच्या दरबारात बायको म्हणून ओळख करायला जोड्याने जाऊन नमस्कार करून आलेले आहेत. घरामध्ये आणून ठेवलंय. शनिवार वाड्यावर प्रॉपर बायकोचा दर्जा दिलेला आहे. आणि ते प्रेमात पडले म्हणून लग्न केलं असं नाहीये. त्याचा काही संबंध नाही. आणि मग आपल्याला त्याच्या लक्षात आलं की आपल्याला शिवाजी महाराजांसारखं लढता येणार नाही. आपल्याला घोड्यावर बसून जावं लागेल. महाराष्ट्राच्या सीमा पार करून पुढे जावं लागेल. मग त्याच्यासाठी सगळ्यात सक्षम एकच गोष्ट करावी लागेल, ती घोडेस्वारी. सगळ्यात मजबूत आणि सगळं मेन आपली जी ताकद आहे ती घोडेस्वारीवर असेल. आणि त्यांनी घोडेस्वार निर्माण करायला सुरुवात. आपल्याकडे हत्ती नाहीत, आपल्याकडे उंट नाही, आपल्याकडे मोठमोठ्या तोफा नाहीत. आपल्याकडे एकच गोष्ट आहे, सैनिक कमी आहे आणि घोडे आहेत. आणि मग घोड्याचा वेग, जगातला सर्वात वेगवान घोडेस्वार जर कोण असेल तर तो बाजीराव पेशवा.
60 ते 70 मैल एका दिवसात. इमॅजिन करा, घोड्यावरनं कसा जात असेल. सतत डोक्यात अल्पायुषी आहे मी, माहिती आहे कुठल्या क्षणी मी जाऊ शकतो. मग काय काय करायला पाहिजे? घोड्यावर बसून जेवायची, खाली थांबून उतरून जेवण चालणार आहे का नाही, पाणी प्यायला थांबला घोडा थांबवा आणि मग पाणी प्यायला चालणार आहे का नाही. मग घोड्यावर इतक्या वेगाने जाणाऱ्या घोड्यावर पाणी पिता आलं पाहिजे, एवढ्या वेगाने जाणाऱ्या घोड्यावर भाकर तुकडा खाता आला पाहिजे, एवढ्या वेगाने जाणाऱ्या घोड्यावरून जिथे मध्ये कुठे मला खलिता द्यायचा आहे तो खलिता मला घोडे स्वारी करत असताना लिहून दौतात आत बुडवून लिहून घोडा चाललाय. सूर्योदय ते सूर्यास्त एक 12 तासात 50 ते 60 मैल या वेगाने धावणाऱ्या घोड्यावर बाजीरावनी हे प्रशिक्षण घेतलं की पाणी कसं प्यायचं, भाकर तुकडा कसा खायचा, दौतात टाक घालून कागदावरती पत्र कशी लिहायची की कुठेही मी पोचलो, माणूस तयार आहे, हातात पत्र दिलं, थांबायचं नाही, निघायचं पुढं की तो पत्राप्रमाणे त्याची कामाला लागतो तो त्या प्रदेशातला माणूस. आणि नुसतं एकट्याने करून चालणार आहे का, अशी लढाई नाही. सगळ्यांना तयार करायला पाहिजे. मग सगळ्यांना ट्रेनिंग दिलं. ही सगळ्या भानगडी त्यांनी पहिल्या 5 वर्षात केली. आणि एक विद्युत वेगाने जाणाऱ्या घोड्यांची सरदारांची टीम बनली. होळकर, पवार, जेधे, आंग्रे, छत्रपतींना सोडून जे जे निजामाकडे गेले होते, जे जे आदिलशाहकडे गेले होते, जे जे त्या सगळ्यांशी बोलून त्यांना सांगितलं, समजावून सांगितलं, दुसऱ्याकडे चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या साम्राज्यात या, आपलं हक्काचं राज्य जे छत्रपतींनी निर्माण केलं इथे या, स्वाभिमानाने जगा. अमेरिकेत जाऊन नोकरी करण्यापेक्षा, दुय्यम नागरिकत्व मिळवण्यापेक्षा मुंबईत या, गिरगावात आपलं हक्काचं घर आहे. तिथे जाऊन करणार काय उपयोग आहे? हेच बाजीराव सांगून 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 सगळ्या जुन्या सहकार्यांना गोळा केला. त्यांच्यामध्ये जाण. शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे स्वराज्यामध्ये माणसं वागतात की नाही याच्यासाठी एक फार मोठं गुप्तहेर खातं आहे. हे गुप्तहेर वेगवेगळ्या देशांमध्ये समाजामध्ये पसरलेले असायचे आणि कुणी खाजगीत काय बोलतंय ते सगळं बाजीरावला कळायचं. ते कळल्यानंतर त्याला प्रचंड मोठ्या शिक्षा दिल्या जायच्या. त्यामुळे बाजीराव पेशव्याच्या बद्दल बोलणं, इव्हन स्वराज्याबद्दल बोलणं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही वावलं बोलणं ह्याची हिंमत पण कुणी करत नव्हतं. आत्तासारखी फालतू लोकशाही नव्हती. कुणी काही बोलते सकाळी उठून नाही कसलं असं काही नव्हतं. धर्मग्रंथ मिळाला तो 1-2च धर्म होते, हिंदू आणि मुसलमान, तिसरा कोणी नव्हतं. कुराण मिळालं तर कुराण व्यवस्थित त्या मौलवीच्या हातात नेऊन द्यायचे नियम होते. स्त्री सापडली तर त्या स्त्रीला धक्का पण न लावता तो नेऊन द्या. हे सगळं परत जे मधल्या राजाराम शाहू आणि ताराराणीच्या काळात जे विस्कळीत झालं होतं ते सगळं त्यांनी सुरळीत आणलं. नुसतं सुरळीत आणलं नाही तर प्रत्येक मावळ्याच्या घराघरात जाऊन त्यांना विश्वास द्यायचं काम केलं की स्वराज्यासाठी लढताना तुझा नवरा जर मैदानावर कामी आला तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी घेईन. त्यामुळे निश्चिंत मनाने माणसं स्वराज्यासाठी, बाजीरावसाठी लढायला तयार. मेलो घेणार आहे. 1 रुपयाचा टॅक्स प्रत्येक मोहीम. पूर्वी असं होतं की मोहिमेसाठी लोकांच्या डोक्यावर तलवार ठेवून त्यांच्याकडनं पैसे काढले जायचे. बाजीरावने हे सगळं बंद केलं. फक्त श्रीमंत सावकारांना प्रॉमिसरी नोट्स देऊन, जे पुढं वासुदेव बळवंत फडकेने केले. वासुदेव बळवंत फडकेने तोच फॉर्म्युला सगळ्या सावकारांना प्रॉमिसरी नोट लिहून द्यायचे की तुम्ही मला पैसे द्या, त्याचे पैसे मी तुम्हाला अमुक दिवसात परत करेन. बाजीरावचं तंत्र आहे. सावकाराकडनं कर्जाने पैसे घ्यायचे. बरं, एकही लढाई हरला नाही त्यामुळं
कुठलंच कर्ज कधी फेडलं नाही असं झालंच नाही. हरला तर प्रॉब्लेम येतो ना. हा हरलाच नाही कधी. सगळ्यात मोठं तंत्र त्याने शिकलं होतं की लढाई न लढता लढाई जिंकायची. फार कमी वेळेला बाजीराव डायरेक्ट लढले. खूप वेळा तो स्ट्रॅटेजी जिंकला. म्हणजे त्या नादरशहाला तर त्यांनी उपासमारीने ठार मारले, तलवार न काढता. तिकडनं निघाले 5 लाख. त्यांच्याबरोबर जो मुतपाक खाना होता त्यांनी फक्त सांगितलं की जाऊन मुतपाक खाना आणि यांच्यामध्ये तोडा. मुतपाक खाण्याला असं चारी बाजूने घेरा की तो पुढे गेला नाही पाहिजे. ते घोडं धावताय, पुढे जातायत सैनिक, आणि जेव्हा ते थांबतील तिथं त्यांनाच कळेल की आपल्याला जेवण खाण बनवणारी माणसंच नाहीये, ती अडकवलीत बाजीराव. उंच डोंगराच्या वरती खड्डे खणून तिथे आधीच पाण्याचे तलाव बनवले जायचे, आणि त्या तलावांच्या वर मोठमोठे दगड घेऊन आमचे 1000 मावळे बसायचे. तलावाकडे यायला प्यायला पाण्यासाठी सगळी ती जमात वर यायला लागली. अगदी बरोबर तलावामध्ये डबकी स्वतः निर्माण केलेली डबकी, नॅचरल डबकी नव्हे, की मोठमोठे दगड वरनं सोडून दिले जायचे आणि त्या दगडाखाली चिरडून माणसं मारायची आणि विजयी झालेले. तलवार न करता, युद्ध न करता युद्ध जिंकायचे. मोदींचा इतिहास पक्का आहे. ते खरे लढवाई असतात. सतत लढायचं नुसतंच असं वेड्यासारखं चला असं नसतं. पोट सोडलं जय भवानी जय शिवाय असं नसतं. डोक्याने लढायचं असतं. ती डोक्याच्या लढाईत आपण 1857ला 17 का 18 दिवस आपण लेट झालो आणि सूर्यकिरणांची दिशा बदलली आणि आपण हरलो. स्ट्रॅटेजी हरलो 1857. शूरतेमध्ये कमी होतो म्हणून नाही, पंचमहाभूतांचा अभ्यास कमी पडेल. पाण्यातून घोडेस्वारी कशी करणार, नाही करू शकत. मग त्या बाबतीमध्ये लढायचंच नाही, तनगोट ठेवायचं, चारी बाजूने घेराव घालायचा. एकदा तर अशी परिस्थिती होती की 5000 मावळे घेऊन लढायला गेला आणि समोरून त्याच्या लक्षात आलं की 1.5-2 लाखाची फौज आहे. आता काय करायचं. बाजीराव एवढा वेगाने जाणारा आणि बाजीरावचे सगळे सरदार यांच्या एवढं वेग घोडेस्वारीत कुणाकडेच नव्हता. ते निवांत आपले ठरलं. ते यांनी काय केलं, यांनी ह्या दिशेकडे वळल्यावर सगळं सैन्य त्या दिशेला वळलं. यांनी अक्षरशः महाराष्ट्र चारी बाजूनी फिरवून फिरवून मारलं. लढाई लढलाच नाही. इतकं फिरवलं त्यांना, ते दमले थकून एक मरत गेले. सगळं सैन्य संपलं. सगळं झालं, निवांत आले परत पुण्यामध्ये. याला म्हणतात हुशारी. सैनिकांचा पगार कधी चुकला नाही. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव. सगळे बघा आत्ताचे प्रॉब्लेम्स आहेत. थोडस इतिहास वाचला ना, राज्य करणं आपल्यासारखे राजे नाही. गाव इंग्लंडच्या मिलिटरी स्कूल मध्ये भूतलावर लढणाऱ्या 5 योद्ध्यांचं शिक्षण 2024 मध्ये दिलं जातं. इंग्लंडच्या मिलिटरी स्कूल मध्ये भूभागावर लढाया कशा लढायच्या या जगातले जे शिक्षण दिलं जातं त्यातली पहिली सलग 5 नावं महाराष्ट्रातली. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा, संताजी धनाजी आणि तात्या टोपे यांचं शिक्षण इंग्लंडमध्ये देतात. आम्हाला त्याची किंमत नाही. मग तिकडे बुंदेलशहाने सिद्दीकीने त्याच्यावर अटॅक केला आणि मग छत्रसाल राजांनी निरोप धाडला की छत्रपतींनी दिलेला समजा आता माझं राज्य संपण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा हा गेला आहे तिकडे आणि त्याला वाचवलं. त्याला नुसतं वाचवलं नाही, बुंदेलखंडचं राज्य पुन्हा त्यांच्या हातात आणून दिलं. निजामाला हरवलं. आणि जेव्हा तिथून निघाला तेव्हा त्याला कालपी, इटा, सागर, झंसी, सरोज, पुंछ, गडकोट, हरदेव नगर
असे 8 जिल्हे बक्षीस म्हणून दिले. छत्रसाल 8 जिल्हे म्हणजे किती झाले? साधा हिशोब करा. मुंबई, ठाणा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 5च झाले. पुढे गोवा अजून 2 बाकी आहे. एवढे जिल्हे छत्रसालला वाचवलं, पण छत्रसालने बक्षीस म्हणून बाजीरावला दिले. आणि निघताना त्यांची दासी पुत्री मस्तानीला दिली. ती अत्यंत देखणी, अत्यंत शूरवीर, तुझ्या युद्धामध्ये तुला उपयोगी पडेल, तुझ्या खांद्याला खांदा लावून लढेल म्हणून तिला बक्षीस म्हणून दिले. रीतसर लग्न करून पत्नीचा दर्जा देऊन तिला घेऊन आला. घेऊन आल्यानंतर खरं तर एखाद्या एवढा मोठ्या सम्राटाने त्या 8 जिल्ह्यांचं स्वतःला राज्यपद मिळवून स्वतःचा राज्याभिषेक जरी केला असता तरी कुणीच काही बोलू शकलं नसतं. पण अत्यंत इमानदारीने 8ही जिल्हे छत्रपतींच्या पायाशी स्वराज्यामध्ये समर्पित केले. फक्त मस्तानीला दिले. ती मात्र त्यांनी पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला आणि शनिवार पाड्यावर आणून ठेवलं. शनिवारवाडा हा शनिवारी जागेची पाहणी झाली, शनिवारी भूमिपूजन झालं आणि शनिवारी प्रवेश झाला घरात, म्हणून तो शनिवारवाडा असं त्याचं नाव आहे. बाजीराव मस्तानी आयुष्यात आली. त्याच्यानंतर सामान्य जनता, घरातली सगळी मंडळी यांना तोंड फुटलं. इतका त्रास दिला बाजीराव. त्या नात्यामुळं बाजीरावचं अक्षरशः खच्चीकरण केले. घरातून तर सगळे विरोधात होतेच, पण बाहेर सुद्धा प्रचंड सामान्य माणसांमध्ये पण इतकी कुजबूज कुजबूज कुजबूज, शेवटी तो पूर्णपणे कंटाळला आणि तो मोहिमेवर गेला. आणि त्याला त्याने इतका त्रास झाला, इतका मनस्ताप झाला की त्याला विषमज्वर झाला. तो ज्वर काही केला होते आणि वयाच्या 40व्या वर्षी केवळ आणि केवळ मस्तानीवरनं जो समाजाने त्याला दूषणं लावली, त्याला लफडं बनवलं आणि इतकं घाण बोलले, त्याला घरापासून दारापर्यंत बाजीरावाचं डोकं उठवलं. त्याचा परिणाम झाला आणि 40व्या वर्षी बाजीराव गेला. 17 महिन्यांची मस्तानी आपण लक्षात ठेवली, पण साम्राज्य मात्र आपण विसरलो. म्हणजे पुण्यापासून उत्तरेला 16,200 किलोमीटर, दक्षिणेला श्रीरंगपट्टण म्हैसूर पर्यंत, पश्चिमेला सुरत गोव्यापर्यंत, पूर्वेला बेरार पसरवलं, बेरार पर्यंत साम्राज्य पसरवले फक्त 20 वर्षात. आज होळकरांना उज्जैन पासून त्या राणोजी शिंदेकडे, उज्जैन आपल्या महाराष्ट्रात नाही, होळकरांकडे, बडोद्याचे गायकवाड, हे सगळे सेनापती बाजीरावने नेमलेले आहेत. ते नेमणूक करताना त्यांनी जात नाही बघितली, त्यांनी कर्तृत्व बघितलं. आज त्यांच्या हातामध्ये इतक्या गोष्टी आहेत, पण आज बाजीराव जिथं राहिला त्या शनिवारवाड्याची अवस्था मात्र काय. बाजीराव जिथं जन्माला आला त्या सिन्नर जवळ, जिथे चाललोय आम्ही, आमची वीरबाजी यात्रा सुरू केली आम्ही, की बाजीराव पेशव्यांचं जन्म ठिकाण आणि सावरकरांचं तिथूनच जवळ आहे, नाशिकला जन्म ठिकाण. अशा 2 जन्म ठिकाणी आम्ही लोकांना घेऊन जातो. आणि जिथं ज्या बाळंतणीच्या खोलीत बाजीराव जन्माला आला तिथं बाजीराववर मी बोलतो. ती उद्या आहे आमची यात्रा. हायवे पासून मी त्या डुबेरे म्हणून गाव आहे जिथे त्याचा जन्म झाला, त्या आईचं नाव राधाबाईंच्या माहेरचं नाव बर्वे. त्या बर्व्यांचा तो वाडा आहे, तिथं आजही त्यांची 8वी का 9वी पिढी राहते. हायवे पासून त्या वाड्याच्या आत जाईपर्यंत एक साधी पाटी पण नाही. कळतच नाही की जगातला एक सर्वोत्तम योद्धा इथे राहतो, जो सिकंदर, जो सिंधू नदी पार करून हिंदुस्थानात पाऊल पण जो ठेवू शकला नाही,
त्याच भारतातल्या शाळांमध्ये जगत जेता सिकंदर असा धडा शिकवला जातो. बाजीराव मात्र खूप विक्षिप्त कार्यामुळेच केवळ आणि केवळ त्याचा एकच अपराध होता की तो भट नावाच्या चित्तवान ब्राह्मणाच्या घरात विचारला. सगळ्या बाजीराववर बोलवायला त्याच चित्तवान संघाने आज बोलवलं आणि तुम्ही सगळी एवढी गर्दी करून मगाशी आलो तेव्हा कमी होती, म्हटलं नेहमीप्रमाणे एवढीच असतात बोलणी ब्राह्मण. पण आज मात्र धरलंय सगळं. त्यामुळे मी आपला सर्वांचा खूप आभारी आहे आणि इथंच थांबूया. बऱ्याच विषयांवर मी बोलत असतो, पण कधी वाटलं तर नवनवीन विषयांवरती बोलतो. समाज जागृत करणं हेच आपलं काम आहे. आपल्या नाटक सिनेमातल्या लोकप्रियतेचा वापर समाजाला चांगला विचार देणं, महापुरुषांचे चारित्र्य त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे करण्याचा एक विडा आम्ही उचललेला आहे. बाकी आमच्या क्षेत्रात असल्या भानगडी कोणी पडत नाही. सगळे चांगले असतात त्यांच्यासाठी, नाही का? म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाही का म्हणतात, आई चांगला चांगला. गाण्याचा कार्यक्रम असल्यामुळे गाणं विषय असतात. तर आपल्या समोर फार मोठं संकट आहे जे पहिल्यापासून आहे. 9व्या शतकापासून ते ग्रहण त्या हिंदुस्थानला नवीन जगाला लागलेलं हे इस्लाम. मुसलमानांच्या धर्मग्रंथांमध्येच जगाची विभागणी 2 भागात केलेली आहे. आपल्याला विचारलं जग किती आहे तर आपण एवढे देश आहेत म्हणून सांगतो, पण मुसलमानांच्याकडे एवढे देश नाहीत. जग 2च भागात विभागलेले आहे, दारुल इस्लाम आणि दारुल हरब. ज्या भूमीवर मुसलमान राहतात आणि राज्यकर्ते मुसलमान आहेत तो दारुल इस्लाम, आणि ज्या भूमीवर मुसलमान राहतात पण राज्यकर्ते मुसलमान नाही तो प्रदेश दारुल हरब. आणि या दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करणं हे प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे. आणि ते करण्यासाठी कुठलाही मार्ग ते अवलंबू शकतात. त्या कुठल्याही मार्गाला जिहाद म्हणतात आणि या जिहादमध्ये जो भाग घेतो त्याला गाझी म्हणतात आणि मग त्याला जन्नत प्राप्त होते. ते बहात्तर वेळे काय ते सगळं मिळतं. आणि हे असं सगळं शिक्षण 1-3 वर्षाच्या मुलाला मदरशांमध्ये दिलं जातं, म्हणून त्या मदरशांना विरोध. आणि मग हीच मुलं उद्या डॉक्टर बनतात, इंजिनियर बनतात, खूप शिकतात आणि त्या संपूर्ण शिक्षणाचा वापर दारुल हरब ते दारुल इस्लाम करण्यासाठी करतात. पण जगातले सगळे मोठे टेररिस्ट हे खूप विद्वान आहेत आणि खूप शिकलेले होते. दुसरी शाळेतनं हाकलून दिलं म्हणून तो गुंड झाला असं नाहीये. ते आपल्या बाबतीत होतं, तिकडे नाही होत. आणि त्यातलाच अनेक प्रकारे आता एक वोट जिहाद नवीन या 24ला आपल्याला बघायला मिळाला. लँड जिहाद, जिथे वक्फ बोर्डाची लढाई चालू आहे की जमिनी आपल्या काबीज करायच्या. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती लव्ह जिहाद. या लव्ह जिहादमध्ये अतिशय प्लॅनिंग करून मुली टार्गेट केल्या जातात. विशेष करून ब्राह्मण आणि गुजराती मुली या त्यांच्या टार्गेटवर असतात. आणि मग ज्या कॉलेजमध्ये एक मुलगी टार्गेट केली जाते, मग ती ज्या कॉलेजमध्ये आहे त्या कॉलेजमध्ये 5 ते 6 मुलं वेल ट्रेन करून पाठवली जातात. त्याचं संपूर्ण ट्रेनिंग त्यांना मिळतं. त्यांना छान त्यांचा मेकओव्हर होतो. त्यांना ब्युटी पार्लरमध्ये नेऊन त्यांना छान तयार केलं जातं. त्यांची हेअरस्टाईल, त्यांचे कपडे लत्ते, त्यांचं बोलणं कसं बोलावं, इंग्लिश मराठी, ती मुलगी कोण आहे मराठी आहे मग मराठी छान शिकवलं जातं आणि इंग्रजी चांगलं शिकवलं जातं. खूप सॉफ्ट कसं वागायचं, कसं बोलायचं. आणि ते 5 ते 6 जणांना एक मुलगीचं टार्गेट दिलं जातं. आणि मग ते सगळेजण मिळून प्रयत्न करतात. त्याचा एखादा ती लॉटरी लागते, बाकीचे बाजूला होतात, त्यांचं नाव समजेल ते एक्झिट घेतात कॉलेजमधनं, दुसरीकडे जातात. तो ज्याला ती मिळाली प्रेमात पडते ती, तो तिला घेऊन बरोबर ते प्रेमाचं नाट्य रंगवत जातो. आणि मग ती मुलगी इतकी वेडी होते की ती सगळ्या आईबाबाला सगळ्यांना फाटावर मागून त्या मुलाबरोबर जाते. मला अब्दुल वैसा नाही आहे म्हणते आणि त्याच्याबरोबर जाते. आणि मग हळूहळू तिचं लग्न गेली की तिच्या लक्षात येतं की हे सगळं भयंकर आपण षडयंत्रामध्ये अडकलेलं आहे. तोपर्यंत खूप वेळ गेला.
प्रकार प्रचंड वाढत आहेत. म्हणजे केरळ स्टोरी आपण सर्वांनी बघितलं असेल, तर एक्झॅक्ट कसं केलं जातं ते त्याच्यात खूप छान दाखवलेलं आहे. हे आपल्या मुलांना ह्या सगळ्याची जाणीव करून देणं. ती पण माझी पण मुलगी आहे, ती आता अमेरिकेत पायलट म्हणून नोकरी करते. तर तिला लहानपणापासून मी एक गोष्ट सातत्याने जी सांगत राहिलो. ती ज्या शाळेमध्ये होती तिथे सगळं इंग्लिश शाळा, तिथे सगळं छान छान शिकवलं जातं. पण घरामध्ये असे काही मी संस्कार केले की ती आता कट्टर झालेली आहे. त्यामुळे अमेरिकेत ते आता कंटाळले 2च वर्षात. ती पुढच्या वर्षी कायमची भारतात येऊन इथे नोकरी करणार आहे. पण हे जाणीवपूर्वक मी वेळ काढून केलंय. हे आपण करायला पाहिजे. आपली मुलं कुठे बंधन नसतात, मुलं कुठे जातात, त्या मुलींच्या मैत्रिणींना वगैरे घरी बोलवत जा पार्टीला. तुम्ही त्यांना आपलं वाटावं म्हणून त्यांच्या बरोबरीच्या व्हा, मैत्रीण करा मुलीला. तिला सांगायला बोला ना सगळ्यांना काय पाहिजे, चिकन पाहिजे देते ना. जणांच्या घरात चिकन बनवा, काय पाहिजे. मुली वाचवायच्या असतील ते चायला काय वाटेल ते खाऊ आपण. पार्ट्यामध्ये कळतं कुणाच्या सानिध्यात कुठल्या ग्रुपमध्ये आपले मुलं आहेत, कुठे आहेत. जागरूकपणे लक्ष देण्याची फार नितांत गरज आहे. ती गेल्यानंतर मग आमच्याकडे येण्यात काही अडचण नाही. तोपर्यंत तिचं वाटोळं झालेलं असतं. आपल्या आजूबाजूला सुद्धा कुठेतरी कालपर्यंत नसलेली अचानक एक चादर कुठेतरी मजार दिसली तर ताबडतोब पोलीस स्टेशनला जा, जागरूक राहा. आणि सगळ्यात महत्वाची एक लढाई आपल्याला सर्वांना लढायची आहे, ती म्हणजे मुसलमान लोकांच्या दुकानामधून वस्तू घेणं बंद करा. मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये गेल्यानंतर कुठलीही वस्तू आपण त्या रॅकमधून घेतो, त्याच्या खाली फक्त सजग नागरिक म्हणून बघा, तो आपला ISI मार्क असतो असा भारतीय उद्योगपतींचा. त्याच्या बाजूला एक हलाल स्टॅम्प असतो. तो हलाल जर स्टॅम्प असेल तर ती वस्तू शांतपणे ठेवा. दुबळ्यातला दुबळा माणूस सुद्धा ही लढाई लढू शकतो. कुठेच बोलायचं नाहीये, काहीच लढायचं नाहीये, कुठे मारामाऱ्या करायच्या नाहीये, काहीच करायचं नाहीये. शांतपणे हे काम करायचं. हलाल स्टॅम्प असेल, जाणीवपूर्वक कुठली वस्तू उचलली की त्याच्यावर चेक करा चारी बाजूने. हलाल स्टॅम्प असेल तर ती वस्तू परत शांतपणे ठेवून घ्या, कोणी तुम्हाला अडवत नाही तिकडे. हिमालय कंपनी जी आहे तेल केस मोठे होणारी, ती पूर्णपणे हलाल सर्टिफाईड आहे. मॅकडोनल्ड म्हणून भारतातली सगळी हॉटेल्स ही पूर्णपणे हलाल सर्टिफाईड आहे. जाणं बंद करा. भाजीपाला आणायला जाल, फळभाज्या आणायला जाल, टोपी दिसली की नाहीच घ्यायचं. एक दिवशी नाही आपण भाजी खाल्ली, कडधान्य भिजवा, तेही नसेल नुसते बिस्किट खाऊन राहा. धर्मासाठी एवढं तर आपण केलंच नाही तर भविष्यातला काळ फार अवघड आहे. 47 साली जे इथे राहावे, ज्यांना राहायचे ते राहू देत, म्हणून बापूंच्या कृपेनं जे 8% राहिले ते आता 30%वर आले. आणि जेव्हा जेव्हा जगाचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा ते 35% होतात तेव्हा ते त्यांचा वेगळा देश मानतात. अफगाणिस्तान अख्खं गेलं, इंडोनेशिया अख्खं गेलं, नेपाळ काल परवापर्यंत हिंदू राष्ट्र होतं ते तिथे संपलं. इंग्लंड पूर्णपणे असा उंबरठ्यावर आहे. इंग्लंड देशात असे कित्येक शहरं झाले जिथे ब्रिटिश गोऱ्याला आत जाता येत. ज्याने जगावर राज्य केलं त्या ब्रिटिशांच्या देशातली ही अवस्था आहे. सेक्युलरिझमचं भूत डोक्यावर काढा. आणि इतिहास जर वाचला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासामध्ये सगळे क्रांती करणारे हे ब्राह्मण.
सगळे समाज सुधारक हे 90% ब्राह्मण होते. त्यामुळे ब्राह्मण समाजाची सगळ्यात मोठी जबाबदारी. सावरकरांचं एक फार सुंदर पुस्तक आहे, ते वाचलं की झोप उडते. त्या पुस्तकाचं नाव आहे मला काय त्याचं. मला काय त्याचं ही जी वृत्ती आहे, मला काय त्याचं, त्याची पोरगी गेली, मला काय त्याचं, हे सगळ्याचं मला काय त्याचं ह्या वृत्तीने आपला घात केलेला आहे. मलाच आहे त्याचं असं म्हणायला सुरुवात केली. आपल्या मुलांचं आपल्या एक निघून जाईल आयुष्य, आपली मुलं बाळांचं आयुष्य आणि आपल्याला इथून हाकलल्यानंतर जगात हिंदूंचं म्हणून दुसरं राष्ट्र नाही. अब्दुल्लाला हाकलवलं, 55 इस्लामिक राष्ट्रात कुठे जाऊन तो राहील. ख्रिश्चनाला हाकलवलं, तिथे तरी खूपच राष्ट्र. हिंदूला हाकलवलं तर आपल्याला हक्काचं घर नाही. 60-70 वर्ष अमेरिकेत राहणाऱ्या कोणालाही जाऊन विचारा, त्यांच्याकडे आजही बघण्याचा दृष्टिकोन हा इंडियन म्हणून तिरस्करणीयच असतो. हे जेवढं सन्मानाने आपण इथे राहतो ना, तेवढं सन्मानाने तुम्ही परदेशात नाही राहू शकतो. फक्त चकाचक रस्ते आहेत, सगळे सिग्नलला थांबतात, ह्याच्यात जर कौतुक असेल. आणि सावरकरांचं एक वाक्य लक्षात ठेवा, इंद्रपद जर मिळालं तरी मी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणूनच मिळालं. हिंदू धर्मासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराज शिकवतात आणि हिंदू धर्मासाठी कसं मरावं हे छत्रपती संभाजी महाराज शिकवतात. आपण नुसतंच त्यांचे गोडवे गातो, पण आचरणात मात्र काही झालं पाहिजे. आपल्या हातात आहे सगळं. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही आपण 75% आहोत, अजूनही सगळं संपलेलं नाही. आपण सगळे मिळून बाजीराव शिवाजी या सगळ्यांच्या व्याख्यानातून ते बघा, या सगळ्यांच्या लढाया, त्यांचं कार्य, त्यांचा काळ सगळा वेगळा होता. शिवाजी महाराजांनी हे घोड्यावर बसत जायचे म्हणून आज आपण घोड्यावर दादरपर्यंत ऑफिसला विज्ञानाची कास धरली. पण शिवाजी महाराजांकडनं, बाजीरावकडनं काय शिकायचं ते शिकलं पाहिजे.